मित्रांनो नमस्कार. सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे. त्या अनुषंगानं गेले 10 दिवसापूर्वी आम्ही रायगड जिल्हा आणि अलिबाग तालुक्यामध्ये असणाऱ्या पोयनाड इथं अंतर्गत असणारे आपण बांधण गावातील हे ज्येष्ठ नागरिक होते. आपणाला जे ज्येष्ठ नागरिक आपणाला कमलाकर कुलकर्णी यांची फसवणूक केली होती. यांची जमीन आहे ती एका तिथल्या भूमाफियानं लाटली होती. पण मात्र खरं खोटं झाल्यानंतर मात्र तो गुन्हा दाखल होत नव्हता. मात्र त्या अनुषंगानं नवकेसरी टीम आहे ती पोयनाड मध्ये गेली. त्याचबरोबर त्यांचे वकील होते आणि कमलाकर होते. आम्ही सर्वे गेलो आणि त्या गेल्यानंतर मात्र आज न्याय मिळालेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने ही घटना अतिशय निंदनीय अशी घटना होती. कारण एका ज्येष्ठ नागरिकांची जागा असताना मात्र बेबंदशाहीच्या जोरावरती मात्र अशा ज्येष्ठ नागरिकांना एक उमेश साळुंके या नावेच्या ग्रस्तांनी मात्र त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना फसवलं होतं. आज त्यांच्यावरती काल पोयनाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास सुरू आहे. हा जो संपूर्ण देखरेख आहे ते आपल्याला देशमुख तिथले असणारे सिनियर एपीआय त्यांनी जी केलेली आहे. खऱ्या अर्थाने हे सर्व उघडकीस आलेलं आहे. बंधू काय वाटतंय आपल्याला आज जी आपला गुन्हा दाखल झालेला आहे, आपण जी ज्या पद्धतीने आपण लोकांना न्याय मागवतो आपल्याला न्याय मिळाला आहे, काय आनंद होतो? सर्वप्रथम मी नवकेसरीचे मनपूर्वक आभार मानतो. तर त्याने माझी या कंप्लेंटची दखल घेतली आणि ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ही बाब त्यांनी उघड केली. जेणेकरून मला गेले 8 महिने न्याय मिळत नव्हता. मी जवळजवळ 25 वेळा पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा माझी कंप्लेंट घेतली जात नव्हती आणि गुन्हा दाखल होत नव्हता. त्या प्रकरणी त्यांनी नवकेसरी न्यूजने फॉलोअप करून मला तो न्याय मिळवून दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या उमेश काशीनाथ साळुंके त्यांनी जे ह्या गुन्हा केलेला आहे, जो भूमाफिया जमीन हडप करण्याचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे, हे खोटे कागदपत्र करून. किती गुंठे होती जमीन? ती माझी 8 गुंठे जमीन होती आणि दुसऱ्या ठिकाणी माझी 15 गुंठे जमीन आहे. त्या संदर्भात त्यांनी ही सगळी कृत्य केलेली आहेत आणि त्या संदर्भात जो मला न्याय मिळालेला आहे त्याबद्दल मी नवकेसरीचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आव्हान करणार आता याबद्दल ह्या बाबतीत जर अजून सुद्धा कोणाकडे असं काय घडलं असेल, जर त्यांनी फसवणूक केली असेल या उमेश साळुंकेनी, तर त्यांनी पोयनाड पोलिसांशी संपर्क साधावा हे माझी नम्र विनंती आहे. खऱ्या अर्थाने एका ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाल्यानंतर मात्र त्यांच्यासोबत असणारे वकील आपल्याला सुरेश पाटील आहेत आपल्याकडे. पाटील साहेब, काय वाटतंय की आपण सातत्याने त्याच्यावरती आवाज उठवला आणि ह्या सगळ्या गोष्टी आज प्रक्रिया पूर्ण होते, काय वाटतं? धन्यवाद पाटील साहेब. खरोखर जरी मी पेशानं वकील असलो तरी या माझे प्रयत्न अपुरे पडले होते आणि तुम्ही मला मदत केल्यामुळेच हा पुढे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सामान्य नागरिकाला योग्य तो न्याय मिळालेला आहे. आभार. काय वाटतं की पाटील साहेब की अशा प्रकारचे भूमाफी आहे गावागावामध्ये, खऱ्या अर्थानं कोकण हा जो प्रांत आहे की कोकणामध्ये अजून आपण महाराष्ट्राच्या मी अजून राजकारणामध्ये मी किती वेळा बघितलं की कुणीही आझाद मैदानाला अनेक आंदोलन पाहिले, पण मुंबईच्या आझाद मैदानावर मी एकही कुठलाही कोकणवासी पाहिला नाही. पण ही पहिली घटना होती कोकणामध्ये अशा प्रकारे लोकांची जमीन ढापण्याचं होतं आणि तो कुठंतरी न्याय मिळाला. आपण काय आव्हान लोकांना करावं? अहो साहेब, हे म्हणजे हे जे खेड्यातून जे लोन गावोगावी पसरवत आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि त्याला प्रशासन हे जबाबदार आहे. प्रशासनाचा धाक कमी असल्यामुळेच अशा प्रकारच्या गुन्हेगारांची प्रवृत्ती आजकाल वाढत आहे आणि एक लोन शहरापासून खेड्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि याच्यावर प्रशासनाची दखल घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये केवळ कमलाकर कुलकर्णी नव्हे तर अजूनही जी लोकांशी कोणाशी जर अशा प्रकारे घटना घडल्या असतील तर उमेश साळुंके सारख्या व्यक्तीवरती जर अशा प्रकारच्या जर गुन्हा दाखल होतात तर उमेश साळुंके नावाने जर अनेक कोणाला फसवलं असेल तर आपण पोयनाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता. तिथले असणारे एपीआय सिनियर पीआय ते आपल्याला देशमुख साहेब आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधता. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिकांना फसवणं, अशा प्रकारे लोकांची फसवणूक करणं आणि त्यावर खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या लोकांनी प्रकाश झोत टाकणं आणि त्यांना न्याय मिळणं
खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी अशा घटना घडत असतात त्यावेळी त्याकडे दुर्लक्षितपणा न करता समाज मनाला बिंबेल असं जर आपण काम केलं, खरं पत्रकारिता हे आपण करत असताना समाजाच्या व्यथा, समाजाचं दुःख आणि समाजाच्या भावना जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत तो अर्थानं आपली पत्रकारिता पूर्ण होत नाही. आणि तेच प्रकरण आज खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान होतंय की तो आम्ही विषय मांडला आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाला जाग आली आणि आज गुन्हा दाखल होतोय. असं कुणाच्या बाबतीत घडू नये आणि त्यासाठी आपण नागरिकांनी सतर्क राहा. कोणावरती विश्वास ठेवू नका. आपली कागदपत्र असतील ती कोणाच्या स्वाधीनी देऊ नका. हीच आपल्या नवकेसरीच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करतोय. कॅमेरामॅन प्रेरणा थोरासह मी रिपोर्टर सागर पाटील.